भाषेतील तत्वांची चर्चा होत असताना भाषा ही खरं तर वळवावी तशी वळते असं म्हणतात, की हिच्यामध्ये आपण विविध स्वर, विविध वाक्य, विविध शब्द यांची रचना करून, यांचा उपयोग करून भाषा ही वेगवेगळ्या अंगांनी वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरतो. मग हे होत असताना ही जी आपली भाषा आहे, ही भाषा आपल्याला वेगवेगळ्या अर्थांचा, वेगवेगळ्या रचनेचा सुगावा करून देत असते. आणि हे करून देत असताना त्या भाषेतील तत्वांचा, त्या भाषेतल्या वाक्यांचा, शब्दांचा, बोललेल्या शब्दांचा जो अर्थ आपल्याला कळतो, जो आशय कळतो, ते कळून घेणं म्हणजे शाब्दबोध होय. आणि हा शाब्दबोध होत असताना आपण भाषीय अर्थ जो आहे तो कोणकोणत्या प्रकारे कळतो हे आपण पाहिलं. हा जो अर्थ आहे हा भाषीय आणि अभाषीय, त्यानंतर अभिहितान्वयवाद आणि अन्विताभिधानवाद आणि स्फोटवाद आणि वाक्यार्थ आणि शब्दार्थ या प्रकारांनी अर्थाचा बोध आपल्याला होतो. कोणताही अर्थ, कोणताही शब्द समजत असताना त्या अर्थाची निश्चिती केली जाते, की जो आपण अर्थ समजून घेत असतो, जे वाक्य आपण ऐकत असतो, त्याचा मथितार्थ हा जाणून घेणं फार आवश्यक असतं. आणि हेच जाणून घेत असताना जितकी वेदांमधली वाक्य आहेत, जितके वेदांमधले संदर्भ आहेत, त्यांना नेहमी महावाक्य असं म्हणतात. मग महावाक्य कोणकोणती आहेत? तर सत्यमेव जयते असेल, किंवा मातृदेवो भव पितृदेवो भव हे असेल, किंवा अहर्निशम सेवामहे असेल, सद्रक्षणाय फलनिग्रहणाय. ही जी महावाक्य आहेत, ही जी वाक्य आहेत, यांचा आपल्या जीवनामध्ये असेल किंवा आपल्या जगण्यामध्ये आपण उपयोग करून घेतो. आणि म्हणून या वाक्यांना, वेदातील वाक्यांना अर्थनिश्चितीच्या तत्वामध्ये अर्थाची निश्चिती करत असताना महत्वाचं स्थान आहे. मग ही जी वाक्य आपण घेतो, ही जी वाक्य पाहतो, ही जेव्हा आपण समजून घेत असतो, जेव्हा आपण एखादं ऐकलेलं वाक्य कळून घेत असतो, तेव्हा त्या अर्थ निश्चितीची आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या अनेक पद्धती, अनेक प्रयोग त्याचे दिसतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे व्युत्पत्ती निमित्तक अर्थ. म्हणजे व्युत्पत्ती म्हणजे काय? तर एखादा जो आपण शब्द ऐकतो, उदाहरणार्थ पंकज असेल. पंकज म्हणजे काय? तर चिखलातून उगवलेल्या कमळाला पंकज म्हणतात. पंके जायते पंकजम असं आपण म्हणतो. मग जेव्हा एखादा शब्द ऐकल्यानंतर त्याची आपल्याला परिभाषा कळते. आवाज येतो? हो हो, येत आहे मॅडम. तुमचा येतो आहे, माझा येत आहे का? हॅलो मॅडम. हा, विचारा मॅडम. हॅलो. हा, रेश्मा मॅडम. आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये का? इकडे येतोय ना. इतरांना येत आहे का? हो, मला तरी येतोय. ओके. तर आपण पाहत आहोत की जेव्हा काहीही आपण बोलताना, एखादं संभाषण करताना, कॉन्व्हर्सेशन मध्ये जे काही आपल्याला ऐकायला येतं, वाचायला मिळतं, त्याचा अर्थ समजून घेत असताना, ते कळून घेत असताना त्याचे दोन प्रकार केले आहेत. ते म्हणजे पहिला आहे व्युत्पत्ती मूलक अर्थ. मग आपला कोणी
आपल्या समोर कोणी उभारला असेल, आपली मैत्रीण असेल, आई असेल किंवा कोणीही ज्यांच्याशी आपण बोलत आहोत, असे बोलत असताना, समोरचा व्यक्ती बोलत असताना तो सांगितलेल्या शब्दाची व्याख्या, ते सांगितलेल्या शब्दाची जी डेफिनेशन आहे, त्याचा जो अर्थ आहे तो समजणं म्हणजे व्युत्पत्ती मूलक अर्थ होय. मग आपण याचं उदाहरण पाहिलं की पंकज म्हणजे काय, तर एखादा म्हटला पंकज आज आला, मग पंकज शब्दाचा अर्थ काय, तर पंकेजायते सहा पंकजः हा त्याचा अर्थ कळणे, किंवा पंकज हा येण्याची क्रिया करत आहे हे त्यातलं कळणे म्हणजेच व्युत्पत्ती मूलक अर्थ होय. सांगायचं तात्पर्य एवढंच की जेव्हा एखादं वाक्य आपण ऐकतो तेव्हा त्यातल्या प्रत्येक शब्द जेव्हा आपल्याला कळतो, त्याची व्याख्या कळते, त्याचा अर्थ कळतो, तेव्हा ते असतं व्युत्पत्ती मूलक अर्थ होय. तर आपला जो वर्ग चालू आहे त्याची व्युत्पत्ती होत आहे का सगळ्यांना, म्हणजे अर्थ कळत आहे का याचा? हो मॅडम. चालेल चालेल. जर कोणाला शंका असेल तर प्लीज विचारा, कारण थोडासा हा भाग तुम्हाला कन्फ्युजन होणारा वाटेल, पण आपण सोप्या शब्दात पाहण्याचा प्रयत्न करूया आणि जो परीक्षेसाठी महत्वाचा असेल असाच आपण भाग पाहत आहोत. की व्युत्पत्ती मूलक जेव्हा आपण पाहतो त्याच्या जोडीला, हा विचारा मॅडम. हॅलो. अंजली व्युत्पत्ती मॅडम विचारा. निमित्त, हा, व्युत्पत्ती निमित्तक अर्थ का व्युत्पत्ती मूलक अर्थ? व्युत्पत्ती मूलक अर्थ. ओके ओके, थँक्यू मॅम. वेलकम. जेव्हा आपण काहीही कॉन्व्हर्सेशन ऐकत असतो तेव्हा त्यातल्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाचा जेव्हा आपल्याला अर्थ कळतो त्याला म्हणतात व्युत्पत्ती मूलक अर्थ. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे प्रवृत्ती मूलक अर्थ. प्रवृत्ती मूलक म्हणजे काय, तर एखाद्या वाक्यातला किंवा एखाद्या भल्या मोठ्या वाक्यातलं, एखाद्या डायलॉग मधला जो महत्वाचा अर्थ असतो तो कळणे म्हणजे प्रवृत्ती मूलक अर्थ होय. मग आता आपण एक पिक्चर मधलं उदाहरण घेऊयात की मला आता पिक्चर सॉरी आठवत नाहीये, पण तो एक प्रसिद्ध डायलॉग आहे, जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी, असा एक डायलॉग आहे. तुम्हाला जर त्याचा पिक्चर माहित असेल तर जरूर सांगा. बहुतेक हा DDLJ असावा. तर त्यामध्ये ते जे वाक्य आहे, जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी, मग ते जे संपूर्ण वाक्य जेव्हा आपल्याला कळतं, ते संपूर्ण वाक्याचा जेव्हा कळतो अर्थ की जायला तो सांगत आहे, हा जो अर्थ आपल्याला कळतो तो म्हणजे प्रवृत्ती मूलक होय. आणि जा सिमरन जा जा म्हणजे असा प्रत्येक शब्दाचा जेव्हा त्यातला अर्थ आपल्याला कळतो, त्या प्रत्येक शब्द जेव्हा आपण समजून घेतो तो असतो व्युत्पत्ती मूलक. असे हे दोन प्रकार आहेत. त्यामुळं कोणताही, म्हणजे तुम्ही एखादा पिक्चर पाहत असाल किंवा एखादं गाणं ऐकत असाल, एखादं काही वाचत असाल, त्यातल्या वाक्यांचा एकत्रित अर्थ जो कळतो तो म्हणजेच अभिहितान्वयवाद, तो म्हणजेच शाब्दबोध, आणि तो म्हणजेच इथं प्रवृत्तीमूलक अर्थ होय. म्हणजे नावं जरी वेगळी वेगळी असली, नावं जरी अलग असली तरी सुद्धा शब्दांच्या वाक्यांच्या ज्या रचना आहेत किंवा त्यांची जी नाव, त्यांचा जो अर्थ आहे, मतितार्थ जो आहे तो आपल्याला सर्वत्र एकच दिसतो. आणि हा जाणून घेत असताना आपल्याला प्राचीन शास्त्रामध्ये या प्रवृत्तीमूलक तत्वाचा कसा विचार केला आहे हे एका श्लोकाद्वारे कळतं. ते म्हणजे उपक्रमो उपसंहारौ अभ्यासः अपूर्वता फलम अर्थवादः उपपत्ती च लिंगम तात्पर्य निर्णये. म्हणजे
एखादा विषय, एखादं वाक्य समजून घेत असताना आपल्याला त्याचा कोणकोणत्या अंगाने विचार करावा लागतो हा यामध्ये सांगितलं आहे. की एखादा जर आपल्याला ग्रंथ पाहायचा असेल, बघा ग्रंथामध्ये अनेक वाक्य असतात, एखाद्या पुस्तकामध्ये अनेक वाक्य असतात. मग ते पुस्तक किंवा तो ग्रंथ उघडताना, तो सुरुवात करत असताना आपल्याला काय आवश्यक असतं, तर पहिलं म्हणजे उपक्रम. उपक्रम म्हणजे सुरुवात. त्या ग्रंथाची प्रस्तावना असेल, त्याची अनुक्रमणिका असेल, त्याचं नाव असेल, ते पाहणं फार महत्वाचं असतं. त्याशिवाय आपल्याला ते पुस्तक कशावर लिहिलं आहे हे कळत नाही. मग उदाहरण पाहूयात की मीना प्रभू म्हणून मराठीमधल्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांचं गाथा इराणी नावाचं पुस्तक आहे. मग जर मी नुसतंच गाथा इराणी असं नाव ऐकलं तर मला कळेल की इराणविषयी काहीतरी आहे, पण त्यामध्ये नक्की काय आहे, कोणी लिहिलं आहे, याविषयी जर मी अपरिचित असेल तर मला ते पुस्तक आधी पाहावं लागेल. ते पुस्तक पाहिल्यानंतर त्याचं मुखपृष्ठ पाहावं लागेल. त्यानंतर मला त्याची अनुक्रमणिका पाहावी लागेल की यामध्ये कोणकोणते ठिकाणं आहेत, कोणकोणत्या घटना आहेत, काय लिहिलं आहे हे मला त्या पाहावं लागेल. आणि मग मला कळेल की हे जे पुस्तक आहे ते मीना प्रभूंचं आहे, ते गाथा इराणी नावाचं आहे, मग त्यात अमुक अमुक गोष्टी आहेत. हे मला ते मुखपृष्ठ जाणल्यानंतर, पाहिल्यानंतर कळेल. मग जेव्हा मला त्या ग्रंथाचा उपक्रम कळेल तेव्हा काय आवश्यक आहे की त्या ग्रंथाचा उपसंहार सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे नुसतंच कळलंय मला, त्या ग्रंथाचं लेखक, त्या ग्रंथाची सुरुवात, हे सगळं कळलं, पण जेव्हा मी तो ग्रंथ वाचायला जाईन तेव्हा तो शेवटी कुठे येतोय, म्हणजे पहा, भाषाशास्त्रीय दृष्ट्या जेव्हा आपण वाक्याचा विचार करत आहोत इथं, तेव्हा त्या वाक्यांचा जिथं संग्रह आहे असं पुस्तक पाहत असताना, त्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना त्याचा शेवट काय आहे, त्याची सुरुवात काय आहे, त्याचं फळ काय आहे, म्हणजे कोणासाठी ते फ्रुटफुल होईल, त्याचं प्रयोजन काय आहे, हे सगळं पाहणं फार आवश्यक असतं. आणि या गोष्टींद्वारेच, या सगळ्या तत्वांद्वारेच आपल्याला कोणत्याही वाक्याची आणि वाक्यांचा संग्रह असलेल्या ग्रंथाची ओळख होते. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आपण कोणताही विषय जेव्हा अभ्यासत असतो तेव्हा विषय, संबंध, अधिकारी आणि प्रयोजन हे जाणून घेणं आवश्यक आहे. आणि त्यातूनच आपल्याला त्या ग्रंथामध्ये, त्या विषयामध्ये, त्या पेपरमध्ये काय सांगितलं आहे हे कळतं. मग याचं उदाहरण आपण थोडक्यात पाहू की आपल्याला आत्ता वाक्यशास्त्र किंवा अर्थनिश्चितीची तत्वे हा भाग आपल्याला पाहायचा आहे. हा पाहत असताना आपण सुरुवातीला पाहिलं की भाषेमध्ये याचं काय उपयोजन आहे, हा भाषेमध्ये कुठे वापरला जातो हा भाग, त्यानंतर त्याचा उपयोग होत असताना त्याचे प्रकार कोणते आहेत, त्याचा भाषाशास्त्राशी काय संबंध आहे आणि तो आपल्याला काय अभ्यासायचा आहे, हा सगळा भाग पाहिल्यानंतर मग आपण त्या विषयाला सुरुवात करत आहोत. आणि परत आपण आपल्या विषयाकडे येऊयात की जेव्हा आपण अर्थनिश्चितीचे तत्व पाहत असतो तेव्हा वाक्यांचा विचार हा महत्वाचा मानला आहे. की वाक्य जी काही आपण बोलतो, जी ऐकतो, जी वाचतो, त्याचा अर्थ समजून घेत असताना त्याचे विविध प्रकार केलेले आहेत आणि या प्रकारांद्वारेच आपल्याला तो अर्थ, तो मतितार्थ समजतो. हे पाहत असताना जशी वाक्यांची रचना दोन प्रकारे केली आहे, तशीच एखाद्या शब्दाचा अर्थ समजून घेत असताना त्याचेही प्रकार केलेले आपल्याला दिसतात. मग हे जे प्रकार आहेत हे मीमांसा शास्त्रामध्ये आणि साहित्य शास्त्रामध्ये विशेष करून सांगितले आहेत. हे प्रकार आपण पाहूयात. यातला पहिला जो प्रकार आहे हा महत्वाचा आहे, तो म्हणजे प्रवृत्ती निमित्तक शब्दार्थ निर्णय. बघा,
नाव जरी थोडंसं अवघड असलं तरी समजण्यास सोपं आहे की कोणताही शब्द आपण जेव्हा ऐकतो किंवा एखादा आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्या शब्दाचा त्या प्रसंगानुसार कसा अर्थ कळतो, तो शब्द कसा रिफ्लेक्ट होतो, हे पाहणं म्हणजेच प्रवृत्तीमूलक शब्दार्थ निर्णय होय. मग याचे अनेक पुढे प्रकार केलेले आहेत, ते आपण पाहूयात. पण ते पाहत असताना एक प्रसिद्ध उदाहरण सांगते संस्कृत मधलं, की सैंधवम आनय असं एक वाक्य आहे की एक राजा त्याच्या सेवकाला म्हणतो सैंधवम आनय. मग सैंधव म्हणजे मीठ आणि सैंधव म्हणजे घोडा सुद्धा. जेव्हा राजा युद्धामध्ये असतो तेव्हा त्याला सैंधवम आनय म्हणजे घोडा आण असं सांगायचं असतं. आणि जेव्हा राजा जेवत असतो तेव्हा त्याला मीठ आण असं सांगायचं असतं. म्हणजे एकाच सैंधव नावाच्या शब्दाचे प्रसंगानुरूप जे अर्थ बदलतात त्याची बोधकता बदलते, यालाच प्रवृत्तीमूलक शब्दार्थ निर्णय असं म्हणतात. मग आणखी एक डायलॉग आहे बघा एका पिक्चर मधला. वेलकम पिक्चर सगळ्यांनी पाहिला आहे का? अक्षय कुमारचा आहे. आपल्यापैकी जर कोणी पाहिला असेल तर आहे, कोणी पाहिलाय? हा मॅडम. तर त्यामध्ये तो जो अनिल कपूर असतो तो सतत म्हणत असतो की वो राज भी उसी के साथ चला गया. शेवटी आहे तो एक डायलॉग. तर हे जे आहे की तो वो राज भी उसी के साथ चला गया, ते तो वेगवेगळ्या प्रसंगानुसार म्हणत असतो. की तो त्याचे वडील त्याला विचारत असतात, त्या रॉकीचे कोणीतरी असतात तर ते त्याला विचारत असतात की हे कसं काय झालं, या रॉकीचा मृत्यू कसा झाला. तर त्यामध्ये फक्त तो एकच म्हणत असतो की वो राज उसी के साथ चला गया. तर उसी के साथ हा जो शब्द आहे किंवा हा जो शब्दांचा इथं त्यांनी उपयोग केला आहे, हा वेगवेगळ्या अर्थी वेगवेगळ्या प्रसंगानुसार सांगितला आहे. तर असंच जेव्हा एखादा आपण शब्द ऐकतो किंवा एखादा शब्द वाचतो, त्याचे वेगवेगळे जे मिनिंग शेड असतात त्यालाच शब्दार्थ मूलक प्रवृत्ती निर्णय असं म्हणतात. मग याचे परत वेगवेगळे प्रकार केले आहेत. ते म्हणजे पहिला आहे संयोग. हे खरं तर महत्वाचे प्रकार आहेत, हे तुम्ही जरूर लिहून घ्यावे. की जेव्हा एखाद्या शब्दाचा अर्थ समजून घेत असताना, तो शब्द आपल्याला कळत असताना. मॅडम जरा स्लो सांगा. हो हो चालेल. शब्द हा समजून घेत असताना, त्याचा अर्थ कळत असताना भाषेच्या अंगाने, भाषेच्या शास्त्रानुसार त्याचे विविध प्रकार केले आहेत. मग एकूण 14 अर्थनिश्चितीची तत्व सांगितली आहेत. एकूण 14 अर्थनिश्चितीची तत्व सांगितली आहेत. यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संयोग. याचं प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे सशंख चक्रो हरिही. मग या वाक्यामध्ये सशंख चक्र हरिही असं म्हटलं आहे. जेव्हा आपल्याला हरी शब्द पाहायचा असतो तेव्हा हरी शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला दिसतात. हरी म्हणजे यम, हरी म्हणजे शनी, हरी म्हणजे विष्णू, हरी म्हणजे सिंह, हरी म्हणजे घोडा, त्यानंतर पोपट असेल, असे वेगवेगळे अर्थ या हरी शब्दाचे दिसतात. पण जेव्हा आपण म्हणतो
स शंख चक्र हरिही. असं जेव्हा म्हणतो तेव्हा शंख आणि चक्र या आयुधांनी युक्त असा जो आहे तो म्हणजे हरी, तो म्हणजे मग विष्णू. असा विष्णू हा अर्थ जेव्हा आपल्याला कळतो तेव्हा तो असतो संयोग. मग इथे प्रक्रिया काय घडते, तर इथे एखाद्या शब्दाला जोडून जे वर्णन केलेलं असतं, लक्षण केलेलं असतं, त्यानुसार त्याचा अर्थ कळतो, त्याचा अर्थ समजून येतो. म्हणून याला संयोग असं म्हटलेलं आहे. मग जेव्हा आपण एखादी मूर्ती पाहतो, आयकोनोग्राफी म्हणून एक शास्त्र आहे ज्याला मूर्तीशास्त्र म्हणतात, की त्यामध्ये एखाद्या मूर्तीच्या वर्णनावरून ती मूर्ती कोणत्या देवतेची आहे हे समजतं. म्हणजे जर त्याला शंख चक्र असतील, गदा हातात असेल तर ती विष्णूची मूर्ती असं समजतात. जर एखाद्या मूर्तीच्या हातामध्ये पळी आणि एखादी वाटी असेल तर ती अन्नपूर्णेची मूर्ती आहे असं समजतात. मग जसं तिच्या वर्णनावरून हा अर्थ आपल्याला कळतो मूर्तीचा, तो म्हणजेच संयोग होय. तो म्हणजेच काय झाला, अर्थनिश्चितीचा प्रवृत्तीमूलक भाग होय. मग उदाहरण जर पाहायचं झालं तर 4 वेद संस्कृतमध्ये आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, अथर्ववेद. या 4 वेदांमध्ये प्रत्येक वेदामध्ये काही सूक्त आहेत जी देवतांचं वर्णन करतात. मग एखाद्या देवतेला उद्देशून जे वर्णन केलेलं असतं त्या वर्णनावरून ती देवता असेल, त्याचा विषय असेल, हे जेव्हा आपल्याला कळतं, हे जेव्हा त्या नावाचा अर्थ समजून कळतं, त्यालाच संयोग असं म्हणतात. हा झाला संयोग प्रवृत्तीमूलक अर्थनिश्चितीचा भाग. दुसरा जो भाग आहे तो आहे विप्रयोग. विप्रयोग म्हणजे वेगळं होणं. मग जेव्हा सशंख चक्र हा हरी म्हटलं तेव्हा तो विष्णू असा अर्थ झाला. पण जेव्हा मी म्हणेन की जेव्हा मी म्हणेन की अशंख चक्र हा हरिही, म्हणजे ज्याच्या हातात शंख चक्र गदा नाही तो. मग जर मी एखाद्या वनामध्ये हे वाक्य वाचलं तर तिथं सिंह असा अर्थ होतो. जर मी एखाद्या पक्षाविषयी वापरलं तर तो होतो पोपट असा अर्थ. मग एकाच शब्दाचा त्याच्या वर्णनाशिवाय जो अर्थ आपल्याला कळतो, त्याच्या डिस्क्रिप्शन शिवाय जो आपल्याला अर्थ कळतो, तो म्हणजे विप्रयोग होय. मग आपल्या एखाद्या व्यवहारातलं उदाहरण आपण पाहूयात, की आपण एखाद्या कोणाचं तरी वर्णन करायचं असेल, की एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं असेल तर चष्मा असलेली ती व्यक्ती, हे झालं संयोग वर्णन. आणि तिला चष्मा नाहीये किंवा चष्म्याशिवाय असलेली मुलगी, हे जे वर्णन झालं ते म्हणजे विप्रयोग होय. एखाद्या गोष्टी बरोबर त्या व्यक्तीचं जेव्हा लक्षण केलं जातं तेव्हा ते असतं संयोग. त्या लक्षणाशिवाय जे वर्णन केलं जातं त्याला म्हणतात विप्रयोग. यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे साहचर्य. साहचर्य म्हणजे काय, तर 2 गोष्टी जेव्हा कायम एकत्रित असतात तेव्हा त्यातल्या एकाचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा दुसऱ्याचं जे आठवतो त्याला म्हणतात साहचर्य. मग प्रसिद्ध उदाहरण आपल्याकडे आहे की शोलेमध्ये जय वीरू असतात. जयचं नाव घेतलं की वीरू आठवतोच, किंवा वीरूचं नाव घेतलं की जय हा आपोआप आठवतो. मग हे जे आपल्याला आठवतं, हा जो अर्थ कळतो तो म्हणजेच साहचर्य होय. मग तसंच मराठीमध्ये सुद्धा
रामार्जुन असेल, रामकृष्ण असेल, हे जे आपण नेहमी एकत्रित नाव घेतो, हा जो आपल्याला त्या शब्दांचा अर्थ कळतो, एका शब्दावरून दुसऱ्याचा अर्थ कळतो, त्यालाच साहचर्य असं म्हणतात. इथपर्यंत क्लिअर होतं? हो मॅडम, ह्या सहाचारामध्येच पती पत्नी किंवा हे असं आजी आजोबा हे पण येतील. अगदी बरोबर, अगदी. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की फुलं फळं किंवा जे काही एकत्रित नेहमी शब्द म्हणतो, खत पाणी, जेवण बिवण किंवा जेवण पाणी, हे जे एका शब्दावरून दुसरा शब्द कळतो, यालाच साहचर्य असं म्हणतात. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे विरोधिता. पहा, एखादा शब्द अर्थ समजावून देत असताना जेव्हा दोन विरुद्ध शब्द एकत्रित येतात, बघा, जे कधीच एकत्रित खाल्ले जात नाहीत किंवा जे एकत्रित नसतात, त्यांचा जेव्हा आपल्याला अर्थ कळतो, तेव्हा ते जेव्हा कळतात त्याला म्हणतात विरोधिता. आता साप आणि मुंगूस असं म्हटलं तर हा काय झाला? परस्पर विरोधिता यांच्या ठिकाणी झाले. किंवा कांदा आणि दूध असं जर मी म्हटलं तर ही विरोधिता झाली, की कशी आहेत, दोन विरुद्ध गोष्टी आहेत. असंच जेव्हा मी दोन विरुद्ध गोष्टी किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्रित आणेन, त्याला म्हणतात विरोधिता. त्याला म्हणायचं विरोधिता. पाचवा जो याचा प्रकार आहे तो म्हणजे अर्थ. कोणताही शब्द समजून येत असताना, कोणत्याही शब्दाचा अर्थ कळत असताना त्याचं जे कारण आहे, त्याचा जो उद्देश आहे तो कळणे म्हणजे अर्थ होय. मग याचं एक उदाहरण आहे की स्थाणुं वंदे. स्थाणुं वंदे. मग इथं नमन करत आहे, पण कुणाला? स्थाणुं. आता स्थाणु शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक आहे शंकर, एक आहे खांब. पण इथं नमस्कार करण्याची क्रिया सुरू आहे, त्यामुळं शंकराला नमस्कार असा इथं अर्थ कळतो. जेव्हा क्रियेवरून आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळतो त्याला म्हणतात अर्थ. मग एखादा पिक्चर जर तुम्ही पाहत असाल तर ट्रेलर म्हणजे काय? तर त्या पिक्चरचा काहीतरी सुरुवातीचा जो भाग दाखवतात, जे सार दाखवतात, त्याला आपण ट्रेलर म्हणतो. मग हा जो त्या शब्दाचा अर्थ कळतो तो असतो अर्थ होय. शब्दाच्या प्रयोजनाचा जो अर्थ कळतो त्याला अर्थ असं म्हणतात. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे प्रकरण. हे आपण नुसतं पाहत आहोत, याचं पुस्तक पाठवलेलं आहे मी. तरीही आपण याची जेव्हा आपल्या हे सिलेबस हा पूर्ण होईल तेव्हा एक थोडक्यात उजळणी याची करूनच घेऊया. येऊयात आपल्या विषयाकडे की प्रकरण म्हणजे काय. तर कोणताही विषय समजून घेत असताना, कोणताही शब्द ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर जेव्हा आपल्याला त्याच्या प्रसंगाचं ज्ञान होतं, जेव्हा त्याचा प्रसंग कळतो, तेव्हा त्याला म्हणायचं प्रकरण. मग आपण उदाहरण पाहिलं की सैंधवम आनय. सैंधव शब्दाचे प्रसंगानुसार दोन अर्थ आहेत, मीठ आणि घोडा. मग हा जो प्रसंगानुसार याचा कळणारा अर्थ आहे त्यालाच प्रकरण असं म्हणतात. याचा सातवा जो प्रकार आहे तो आहे लिंग. म्हणजे शब्दाचा जेव्हा आपण स्त्रीलिंगी, पुल्लिंगी असा अर्थ कळतो त्याला म्हणायचं लिंग. मग रामः
पुस्तकं पठति. यामध्ये राम याला प्रत्यय लागला आणि त्यामुळे आपल्याला कळलं की हा पुल्लिंगी शब्द आहे. मग जेव्हा आपण ऋग्वेद असा शब्द वाचतो किंवा ऐकतो तेव्हा तो ऋग्वेद असं म्हणतो. त्यामुळं ऋग्वेद हा शब्द पुल्लिंगी आहे हे जे आपल्याला कळतं ते कळणं म्हणजेच त्या शब्दाचं लिंग कळणं होय. आणखी असे काही शब्द आहेत बघा जे खूप मराठीमध्ये आपण कॉमन वापरतो की शीतल हे नाव मुलांचं सुद्धा असतं मुलींचं सुद्धा असतं किंवा किरण अनेकांचं नाव असतं. पंकज नाव अनेकांचं असतं. मग जेव्हा आपल्याला त्या शब्दाचा भाग कळतो तो शब्द कुणाचा आहे कुणासाठी वापरला आहे हे कळतं त्यालाच त्या शब्दाचं लिंग असं म्हटलेलं आहे. इथपर्यंत हे 7 प्रकार आपण पाहिले. यावर जर कोणाची काही शंका असेल तर जरूर विचारा. आहे ठीक आहे. पुढचा जो याचा प्रकार आहे हा, मॅडम विचारा परत मॅडम. एकदा काय सांग विचारलं ते. इथपर्यंत कोणाची शंका असेल तर विचारा असं म्हणाले. मॅडम मला एक शंका आहे. हा तुम्ही सेकंड लास्टचं जे उदाहरण दिलं ना ते मला नाही समजलं म्हणजे ऍक्च्युली माझं लक्ष नव्हतं म्हणून. ओके. की एखाद्या शब्दाचं जेव्हा आपल्याला लिंग समजायचं असतं तेव्हा तो शब्द जेव्हा आपण ऐकतो वाचतो त्याचा जेव्हा आपण विचार करतो किंवा त्याचं जे आपल्याला स्त्रीलिंगी असेल किंवा पुल्लिंगी असेल हे जेव्हा कळतं ते झालं त्या शब्दाचं लिंग. मग हो याचं मॅडम त्याच्या उदाहरण जर आधी एक पाहायचं उदाहरण ठरलं दिलं. हे समजलं मॅडम. त्याच्या आधी एक प्रत्येक उदाहरण दिलं. सैंधवम आनयचं का? नाही 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 म्हणजे भेदांमध्ये सांगत असताना म्हणजे तिसरा भेद सांगितला कुठला तरी. साहचर्य का? संयोग वियोग आणि पुढे काहीतरी सांगितलं तुम्ही. साहचर्य म्हणाले सर. हा ते काय सांगितलं मॅडम? साहचर्य म्हणजे काय तर जेव्हा दोन शब्द एकत्रित येतात त्यांचा जो आपल्याला संबंध कळतो त्याला साहचर्य म्हणतात. मग ओके जसं त्याच्यानंतर राम आणि त्याच्यानंतर अर्जुन यांचा संबंध कळतो किंवा राम लक्ष्मण म्हटलं की राम आणि लक्ष्मण यांचा आपल्याला संबंध कळतो किंवा अगदीच म्हटलं तर शोले मधलं जय वीरू असं म्हटलं की त्या दोघांमधला संबंध जो कळतो त्याला म्हणतात साहचर्य. ओके याच्यानंतर काय कोणतं उदाहरण सांगितलं मॅडम? विरोधिताचं सांगितलं सर. आणि त्याच्यानंतर अर्थ. ओके विरोधिता म्हणजे जे विरुद्धार्थी शब्द अगदी. मुंगूस आणि साप जसं. हो सर. हो. अर्थ त्याच्यानंतर काहीतरी सांगितलं मला काहीतरी नाही समजलं. सैंधवम आनयचं असेल कदाचित. ठीक आहे मॅडम मी रेकॉर्डिंग ऐकेन परत. धन्यवाद मॅडम सॉरी. चालेल. तर जेव्हा आपल्याला काही शब्द एकत्रित आल्यानंतर किंवा शब्दांचा एकमेकांशी संयोग झाल्यानंतर किंवा शब्द संग्रहित झाल्यानंतर अर्थ कळतो त्याला शब्द सानिध्य असं म्हणतात. मग पहा मी म्हटलं की त्रिपुरारी असा शब्द आहे. मग नुसतं जर मी त्रिपुरारी म्हटलं तर ज्याला मराठी येत नाही किंवा ज्याला हा शब्द माहीत नाही त्याला त्याचा अर्थ कळणार नाही कारण तो कुणाचंही ते नाव नाही किंवा त्या कुणासाठी असं शब्द नाव दिलेलं नाहीये. मग जेव्हा मी सांगेन की 3 पुरांवर विजय मिळवलेला तो म्हणजे त्रिपुरारी तो म्हणजे शंकर भगवान ते शंकर. मग असा जेव्हा आपल्याला अर्थ कळतो त्याला म्हणायचं शब्द सानिध्य. आणखी याचं उदाहरण पाहूयात की नुसतंच जर मी पुरारी म्हटलं तर पुरांचा नाश करणारा. पुर म्हणजे ती जी
त्रिपुर होती, त्या पुरांचा ज्याने नाश केला, त्यांच्यावर ज्याने विजय मिळवला, तो शंकर, असा जो त्याचा अर्थ कळतो. म्हणजे एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाच्या संबंधाने, दुसऱ्या शब्दाच्या मदतीनं जेव्हा अर्थ कळतो, त्याला म्हणायचं शब्द सान्निध्य. मग आपण व्यवहारामध्ये सुद्धा नुसतंच जर आपण मी असं म्हटलं तर याचा अर्थ कळत नाही, पण मी येत आहे असं जर आपण दुसऱ्या शब्दाच्या सानिध्याने, मदतीनं आपलं सांगितलं, तर तो अर्थ कळतो, त्या वाक्याचा, त्या शब्दाचा बोध होतो. हा बोध होणे म्हणजेच शब्दाचं सानिध्य होय. व्यवहारामध्ये आपण जेव्हा दुसऱ्याशी काहीतरी बोलत असतो, दुसऱ्याला काहीतरी सांगत असतो, तेव्हा अनेकदा काही शब्दांनीच उत्तर दिलं जातं. पण आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं असतं, तेव्हा एक शब्द बोलून चालत नाही, त्या शब्दाला दुसऱ्या शब्दांची मदत लागतेच. ही मदत हे सहाय्य म्हणजेच शब्दांचं सानिध्य होय. हे सानिध्य शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी, तो प्रतीत करून देण्यासाठी मदत करतं, आणि म्हणूनच अर्थनिश्चितीच्या तत्वामध्ये याचा समावेश केलेला दिसतो. त्यानंतर पुढचा जो क्रियाचा प्रकार आहे तो म्हणजे सामर्थ्य. कोणताही शब्द हा अर्थ समजावून देण्यासाठी शक्तिशाली असणं आवश्यक आहे. म्हणजे त्या शब्दाला अर्थ समजून सांगण्याचं किंवा प्रतीत करण्याचं सामर्थ्य असणं फार आवश्यक आहे. यालाच व्याकरणामध्ये व्यापेक्षा असंही म्हटलं आहे. या प्रकारामध्ये त्या शब्दाला त्या अर्थाचं सामर्थ्य लागतं. मग उदाहरण पाहूयात की जर मी म्हटलं कोकिळ, मग कोकिळ म्हणजे कोण, तर जी उत्तम गाते, जी वसंत ऋतूमध्ये गाते, ती म्हणजे कोकिळ. असा त्या अर्थाचा बोध करून देण्यासाठी हा कोकिळ शब्द समर्थ आहे, म्हणून ते झालं त्याचं सामर्थ्य. मग तसंच तिळामध्ये तेल उत्पन्न करण्याचं सामर्थ्य असतं. मग तीळ म्हटलं की तेल हा अर्थ आपल्याला कळतो. तीळ म्हटलं की तेल या अर्थाची प्रतीती होते, म्हणून तिळामध्ये त्या तेल अर्थाचं सामर्थ्य असतं, आणि म्हणून तिथं ते शक्तिशाली ठरतं. असा एखादा शब्द जेव्हा त्याला सोडून दुसरा अर्थ सांगत असतो, ते झालं त्याचं सामर्थ्य, ते झालं ती झाली त्याची व्यापेक्षा. आणि पुढचा जो प्रकार आहे तो आहे औचिती. औचित्य म्हणजे काय, तर औचित्य, उचिततेला किंवा योग्य घटनेला अनुसरून जे असतं त्याला म्हणतात औचित्य. मग जेव्हा एखादा शब्द आपल्याला वापरायचा असतो, तेव्हा त्याच्या रचनेनुसार किंवा त्याच्या ओळीनुसार जेव्हा योग्यपणे आपण तो योजतो, त्याला म्हणतात औचित्य. मग उदाहरण पाहूयात की हो असा निपात आपल्या संस्कृतमध्ये अनेकदा वापरतात, पण तो वैदिक आहे. आत्ताच्या जी नवीन आधुनिक संस्कृत आहे त्यामध्ये नुसता ह असा शब्द वापरला जात नाही. जेव्हा एखादा वेदाचा संदर्भ द्यायचा असतो तेव्हाच ह हा शब्द वापरला जातो. मग हे जे त्याचं औचित्य आहे, त्याच्या संदर्भाला धरून जे सांगणं आहे त्यालाच औचित्य असं म्हटलं आहे. मग अशा शब्दांचा अर्थ कळणे म्हणजेच औचित्य होय. 2च सेकंड. तर हा औचित्य
हा शब्द जाणून घेतल्यानंतर उदाहरण जर आपण याचं पाहिलं तर मराठी नाटकांमध्ये पूर्वी तो रंगमंच किंवा अजूनही मराठी नाटकांमध्ये आपण पडदा वापरतो की रंगमंच जेव्हा सुरू करायचा असतो, नाटकाचा जेव्हा प्रयोग सुरू करायचा असतो तेव्हा ती विंगेतून पडदा ओढला जातो. मग हा पडदा हा शब्द नाटकांमध्ये अनेकदा वापरतात किंवा विंग हा शब्द अनेकदा नाटकामध्ये वापरतात, पण पिक्चरचं शूटिंग चालू असताना विंगेत हा शब्द कधीच वापरला जात नाही. तिथं तो सेटवर किंवा त्यांच्या काय शूटिंगचा या अर्थी वेगळा वेगळा शब्द वापरला जातो, पण विंग हा शब्द तिथं वापरला जात नाही. ही जी त्याची उचितता आहे, ह्या शब्दाचा जो योग्य वापर आहे, हा म्हणजेच औचित्य होय. खर तर प्रकरण आणि औचित्य यांमध्ये एक पुसटसा भेद आहे. तो म्हणजे प्रकरण म्हणजे संदर्भ किंवा प्रकरण म्हणजे प्रसंग आणि औचित्य म्हणजे योग्य वापर. या दोन अर्थी हे दोन भेद इथं सांगितलेले दिसतात. हे जाणून घेत असताना पुढचा जो याचा प्रकार आहे तो म्हणजे देश. देश म्हणजे स्थान. मग ज्याच्या त्याच्या स्थानानुसार जो वापरलेला शब्द असतो त्याला म्हणायचं देश. मग दाल बाटी असं जर मी म्हटलं तर हा फक्त मध्य प्रदेश किंवा राजस्थान त्या भागामध्ये होणारा पदार्थ आहे. तो इथे होतो नाही असं नाही, पण राजस्थानमध्येच तो जास्त होतो, इथं तो कमी होतो, त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी त्या देशामध्ये तो बनतो, त्यामुळं त्याचं तिथं वैशिष्ट्य असतं. असाच जो शब्द ज्याच्या त्याच्या स्थानानुसार जिथं वापरलेला आपल्याला कळतो त्याचा अर्थ जेव्हा कळतो तो असतो देशमूलक अर्थनिश्चितीचा भाग. इथपर्यंत क्लिअर होतंय का? हो मॅडम. चालेल. पुढचा जो आहे आपण थोडक्यात पाहूयात याचं की काळ. काळानुसार जेव्हा एखादा शब्द वापरला जातो त्याला म्हणतात काल. मग गॉगल हा शब्द वापर किंवा संस्कृतमध्ये चित्रभानू असा अनेकदा शब्द वापरला जातो. चित्रभानू म्हणजे रात्र आणि चित्रभानू म्हणजे अग्नी, असे दोन याचे अर्थ आहेत. पण जेव्हा मला यज्ञामध्ये तो शब्द वापरायचा असतो तेव्हा अग्नी या अर्थी वापरतात. मग हा जो त्याच्या एकाच शब्दाचा काळानुसार जो उपयोग केला जातो त्याला म्हणतात काल. पुढचा जो प्रकार आहे तो आहे व्यक्ती. एखाद्या माणसासाठी जो विशिष्ट असा शब्द वापरला जातो त्याला म्हणतात व्यक्ती. आणि पुढचा शेवटचा जो प्रकार आहे तो आहे स्वरादी. स्वरादी म्हणजे आवाजातल्या चढ उतारानुसार जो शब्दाचा अर्थ कळतो त्याला म्हणतात स्वरादी. मग उदाहरण याचं पाहूयात की अशोकाचं राजा सम्राट अशोकाविषयी सगळ्या शिलालेखांमध्ये देवानां प्रिय प्रियदर्शी असा एक उल्लेख मिळतो. मग देवानां प्रिय हा असा तो स्वतःच त्याचा उल्लेख करताना दिसतो. याचा अर्थ म्हणजे तो स्वतःविषयी म्हणतो देवानां प्रिय हा. मग काही जणांनी याचा अर्थ देवानां प्रिय म्हणजे सगळ्या देवांना प्रिय असलेला असा अर्थ घेतला आणि काही विद्वानांनी देवांना अजिबात प्रिय नसलेला असा अर्थ घेतला. मग जरी हे दोन अर्थ असले तरीही हा देवानां प्रिय हा शब्द केवळ आणि केवळ सम्राट अशोकाविषयी वापरलेला आहे, त्यामुळं तो झाला त्याचा व्यक्तिवाचक शब्द. असाच आपण खिलाडी हा शब्द वापरतो. खिलाडी, खतरों के खिलाडी अनेकदा वापरतो, पण हा सगळ्यांसाठी वापरतात का? तर नाही. केवळ तो अक्षय कुमारसाठी वापरलेला विशेषणवाचक असा शब्द आहे. असे एखाद्या व्यक्तीविषयी वापरलेले जे शब्द असतात
त्यांना म्हणायचं व्यक्तिवाचक शब्द. अशा या 14 प्रकारे शब्दांचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या प्रसंगानुसार त्यांच्या प्रयोजनानुसार समजावून येतात. हे वापरण्याचं, हे सांगण्याचं तात्पर्य इतकंच की बोलणारा जो बोलतो त्याचा योग्य अभिप्राय, त्याचा योग्य आशय ऐकणाऱ्यापर्यंत पोचावा म्हणून हे प्रकार सांगितलेले आपल्याला दिसतात. इथपर्यंत आपण अर्थनिश्चितीच्या तत्वांची चर्चा केली. यावर जर कोणाची काही शंका असेल